लाखोच्या संख्येने मराठे नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहे। वाशी इथे त्यांचा मुक्काम असणार आहे। मात्र आता खबरदारी सरकारकडून सुद्धा घेतली जाते। आरपीएफची तुकडी वाशी टोल नाक्यावर तैनात करण्यात आलेली आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारी घेतली जाते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। मनोज जरांगे यांची तोफ जी आज नवी मुंबईतून मुंबईकडे कूच करणार होती, त्याच पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडू नये म्हणूनच नवी मुंबईमध्ये द्रुत कार्यबल जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक देखील जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। तब्बल 130 जवानांचा यामध्ये समावेश आहे। कोणतीही अघटित घटना घडू नये याकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं होतं, म्हणूनच हा जो रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। एकंदरच मनोज जरांगे पाटील यांची काही वेळामध्ये जी आहे निर्णय जे आहे ते जाहीर करणार आहेत। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे आहे त्यांच्या सभेनंतर हा तो निर्णय जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे जे आहे ही रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी ही फोर्स तैनात करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील जे आहे ते काय निर्णय घेतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।